पाथर्डी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या करंजी ग्रामपंचायतची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात झाली होती। या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख यांच्या पत्नी सौ नशिमा शेख या सरपंचपदी निवडून आल्या होत्या। 13 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत 7 सदस्य रफिक शेख यांच्या पॅनलचे निवडून आले होते, तर विरोधी बाळासाहेब अकोलकर यांच्या पॅनलचे 6 सदस्य निवडून आले। आज उपसरपंच पदाच्या निवडीसाठी रफिक शेख यांच्या पॅनलकडून सुनील विनायक अकोलकर यांनी तर विरोधी गटाकडून मारुती वसंतराव क्षेत्रे यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता। कोणीच उमेदवारी मागे न घेतल्याने अखेर मतदान घेण्यात आले। यात सुनील अकोलकर यांना 7 सदस्य तसेच सरपंचाचे 1 मत असे 8 मते मिळाली, तर मारुती क्षेत्रे यांना 6 मते मिळाल्याने सुनील अकोलकर यांची उपसरपंचपदी निवड झाली। उपसरपंच सुनील अकोलकर यांची निवड होताच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले। उपसरपंच पदाच्या निवडीच्या वेळी रफिक शेख, सुरेश नाना साखरे, सुभाषराव अकोलकर, अशोक अकोलकर, रावसाहेब मुर्डे, राजेंद्र अकोलकर, शिवाजी भाकरे, भाऊ मोरे, भाऊसाहेब क्षेत्रे, राजेंद्र क्षेत्रे, अभय गुगळे, शरद अकोलकरसह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते। निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष केला। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ससाने आणि ग्रामसेवक काळा पहाड यांनी काम पाहिले। शेवटी रफिक शेख यांनी सर्व ग्रामस्थांचे आणि सदस्यांचे आभार मानले।